नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ. थंबनेलवरनं तुम्ही पाहिलेच असणार आहे की ही राईड असणार आहे मुंबई टू पोलादपूर. बिल्डिंगच्या खाली जे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे तिकडे पाया पडू आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू. आणि इथे आहे आपली एव्हेंजर राईडसाठी पूर्णपणे तयार. सो वाजले आहेत सकाळचे 7 आणि आम्ही निघालो आहोत मालाडवरनं पोलादपूरला जाण्यासाठी. सो गणपती बाप्पाचं नाव घेऊ, बोला गणपती बाप्पा मोरया आणि प्रवासाला सुरुवात करू. पोलादपूरला आम्ही जात आहोत मेहणीच्या गावी पालखीच्या सोहळ्यानिमित्त. सो हा प्रवास आपण सकाळी 7 वाजता सुरू केला आहे आणि आपल्याला पोचायचं आहे तिकडे 2च्या आधी. लेट निघाल्यामुळे पुढे आपल्याला ट्रॅफिक भेटण्याची शक्यता फार आहे. बघू आता आपल्याला पुढे ट्रॅफिक भेटतं की नाही. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो आणि आवडल्यास नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जस्ट आता आपण पवई क्रॉस करत आहोत आणि थोड्याच वेळात आता आपण ऐरोली क्रॉस करू. आपला रूट असणार आहे पनवेल, पेन, नागोठणे, कोलाड, माणगाव आणि पोलादपूर. पोलादपूरपासून काही अंतरावर मेहुणीचं गाव आहे. सो आता आपण पोचलो आहोत कर्नाळा बर्ड सँच्युरीजवळ. लवकरच आपण कर्नाळा बर्ड सँच्युरीवर सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत. इथे विविध प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतील. लवकरच आपण प्रयत्न करू, बघू कधी शक्य होते ते. सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो होतो, पण आता पुन्हा भूक लागली आहे आणि गाडीला सुद्धा रेस्टची गरज आहे. सो इट्स 9:45 नाव आणि आपण आता पोहोचलो आहोत लक्ष्मी फूड स्टोर्स अँड स्नॅक्स कॉर्नरमध्ये, जे की आहे पेनमध्ये. आणि इथे आहे आपली एव्हेंजर विथ द न्यू टँक बॅग. इट्स लुक्स ऑसम ऑन एव्हेंजर. 24 लिटरचं स्टोरेज आहे आणि 2 दिवसाच्या टूरसाठी परफेक्ट टँक बॅग आहे अँड व्हेरी कम्फर्टेबल टू राईड. फटाफट ब्रेकफास्ट करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. 10 वाजल्यापासूनच उन्हाची चटके लागायला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला पोचायचं आहे पोलादपूरला. आय थिंक इट विल टेक मोर 3 hours फ्रॉम हिअर नाऊ. रस्त्याची कंडिशन चांगली असल्यामुळे बाईक चालवायला मजा येत आहे. आय थिंक माणगाव येईपर्यंत हे असेच सुसाट असावेत. माणगावला आपल्याला ट्रॅफिक भेटण्याची शक्यता आहे. सो फायनली आपण आपल्या आता लोकेशनला पोहोचलो आहोत. फटाफट फ्रेश होऊ आणि पालखी सोहळ्याला उपस्थित राहू. हाँ फिर अच्छी भी ये बंद पालखीचे पाया पडून झाले आणि आता आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी आलो आहोत. आपल्या समोरील जो रस्ता आहे तो महाबळेश्वरला जातो. इथून 28 किलोमीटरवरती महाबळेश्वर आहे. संपूर्ण गावामध्ये प्रत्येक घराबाहेर तुम्हाला अशी चूल आणि लाकडाचं स्टोरेज पाहायला मिळेल. इथे असलेल्या मंदिरातली ही राधाकृष्णाची मूर्ती अप्रतिम होती आणि कोकणात येऊन चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच आहे. सो असा काही होता आमचा पालखी सोहळ्यासाठीचा प्रवास. आणि नेक्स्ट डे आफ्टरनून 2 वाजता आम्ही मुंबईला परतीचा प्रवास सुरू केला. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.